PCT's Infinity 90.4 FM reflecting you. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCT's Infinity 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. शतकोटींचे बीज या कार्यक्रमात मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्याचबरोबर आज आहे रामनवमी म्हणजेच चैत्र नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस. भक्ती, श्रद्धा आणि आनंदानं उजळलेला आजचा हा पवित्र दिवस. आजच्या या मंगल क्षणी आपल्या या प्रवासाचा शेवट करत असतानाच रामनामाची गोडी मात्र प्रत्येकानंच मनात साठवून ठेवूया. आजच्या या शेवटच्या भागात आपण ऐकणार आहोत कवी वाल्मिकींना वंदन, सर्व संकटाचा नाश करणाऱ्या श्रीरामाचं स्मरण आणि श्लोकातील भाषिक सौंदर्य आणि संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचा आढावा. ऐकूयात कार्यक्रम शतकोटींचे बीज. सादरकर्त्या डॉक्टर शिवलीला पाटील. जय जय राम श्री राम, जय राम, जय जय राम श्री राम, जय राम, जय जय राम. नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FMवर मी डॉक्टर शिवलीला पाटील. शतकोटीचे बीज या सत्रातील आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागील भागामध्ये आपण रामरायाची स्तुती ऐकली. काया, वाचा आणि मनाने रामरायाला शरण गेलं आणि रामरायाला जर सर्वस्व मानलं तर आपण उत्तम भक्त बनू शकतो. आणि अशा उत्तम भक्ताचं उदाहरण म्हणजे श्री हनुमंत, त्याबद्दल ही आपण माहिती जाणून घेतली. आज या रामचरिताचे कर्ते वाल्मिकी यांना वंदन करून आजच्या श्लोकांना आपण सुरुवात करूयात. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकी कोकिलम्. कूजन्तं म्हणजे कूजन करणारे, राम रामेति म्हणजे राम राम इति, मधुरं मधुराक्षरम मधुर आणि मधुर अशी अक्षरं, आरुह्य म्हणजे आरूढ होऊन, कविता शाखा कुठे तर कवितेच्या शाखेंवर, वाल्मिकी कोकिलम वाल्मिकरूपी कोकिळ, वंदे म्हणजे त्यांना वंदन असो. संपूर्ण अर्थ घेऊयात. कवितारूपी फांदीवर आरूढ होऊन राम राम अशा गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिकरूपी कोकिळेस मी वंदन करतो. आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदाम अपहर्तारं, आपदाम म्हणजेच संकट, हर्तारं म्हणजेच हरण करणारा, दातारं म्हणजेच देणारा, सर्व संपदाम सर्व संपत्ती किंवा सर्व प्रकारची संपदा देणारा, लोकाभिरामम लोकांना आनंद देणारा, श्रीराम असा हा श्रीराम, भूयो भूयो नमाम्यहम भूयो भूयो म्हणजेच पुन्हा पुन्हा, नमाम्यहम नमामि अहम म्हणजेच मी यांना नमस्कार करतो. पूर्ण अर्थ: सर्व संकटांचे हरण करणाऱ्या, सर्व प्रकारची संपत्ती देणाऱ्या, सर्व लोकांना आनंद देणाऱ्या अशा श्रीरामचंद्रास मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आपण इथं जर लक्षात घेतलं तर सर्व संपदाम असं म्हटलेलं आहे. संपत्ती याचा अर्थ केवळ वित्त किंवा धन असा होत नाही. आपण जर श्री सूक्ताचं पठण बघितलं तर त्याच्यामध्ये धन याची जेव्हा व्याख्या येते तेव्हा धनम अग्निर धनम वायू धनम सूर्यो धनम वसुः धनम इंद्रो बृहस्पतिर्वरुणो धनम अस्तु मे म्हणजेच अग्नी, वायू, सूर्य, वसु, इंद्र, बृहस्पती, वरुण या सगळ्यांना धन म्हटलेलं आहे. म्हणजेच या सगळ्यांची कृपा आपल्या सुखकर आयुष्यासाठी आवश्यक असते आणि या सगळ्यांची कृपा आपल्यावर असू दे असं म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे तर संपत्ती किंवा संपदा याचा अर्थ पुन्हा पुत्रम पौत्रम धनम धान्यम हस्य अश्वादी गवैरथम प्रजानां भवसी माता आयुष्मंतम करोतु मे असं श्री सूक्तात म्हटलेलं आहे. म्हणजे पुत्र, पौत्र, धन, धान्य, हस्ती म्हणजेच हत्ती, घोडे, गवे म्हणजेच गवैरथम गायी या सगळ्यांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजेच संपूर्ण ज्याला ऐश्वर्य ज्याला आपण म्हणतो ते देणारा, सर्व संपदाम याचा अर्थ असा जर आपण घेतला तर तो आपल्या ऐहिकामध्ये सर्व काही आपल्याला प्रदान करणारा आहे असा याचा अर्थ आपण घेऊ शकतो. हा वैशिष्ट्यपूर्ण असा श्लोक यामध्ये सर्व संकटांना दूर करणारा असं म्हटलेलं आहे.
त्यामुळे जर संकटसमयी हा श्लोक आपण याचं पठण केलं तर नक्कीच आपण त्याच्यामधनं मुक्त होऊ. कारण की पहिल्याच ओळीमध्ये सांगितलेलं आहे, आपदाम अपहर्तारम, सगळ्या संकटांना दूर करणारा. संकटांना दूर करणारा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संकट दूर होतात का? मला असं वाटतं की संकट दूर होण्यापेक्षा त्या संकटांचा सामना करण्यासाठी जी शक्ती हवी असते ती शक्ती भगवंत कदाचित आपल्याला देत असतील किंवा ती सक्षमता आपल्यामध्ये ते निर्माण करत असतील. या अर्थाने संकटांना दूर करणारा असा अर्थ घेतला तर तो जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतं. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. भर्जनं भवबीजानां म्हणजे भर्जन म्हणजे भाजणे, भवबीजानां भव म्हणजे संसार, बीजानां म्हणजे संसाररूपी जे बीज आहे त्याचं भर्जन करणारा म्हणजेच ते भाजून टाकणारे. अर्जनं सुखसंपदां, अर्जन म्हणजे प्राप्त करून देणारे, सुखसंपदां सुख आणि संपदा, संपदेचा अर्थ आपण आत्ताच बघितला, अशा सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त करून देणारे. तर्जनं यमदूतानां, यमदूतांच्या मनात भीती निर्माण करणारे. याचाच अर्थ असा होतो की मरणाची भीती आपल्या मनातून निघून जाईल. या अर्थ जर घेतला तर तो जास्त संयुक्तिक वाटतो. म्हणजेच या राम राम नामाची गर्जना संसाराचे बीज भाजून टाकते, सुखसंपत्ती प्राप्त करून देते आणि यमदूताच्या मनात भीती निर्माण करते. म्हणजेच आपलेही मृत्यूचं भय नाहीसं होतं. भर्जनं भव बीजानांचा अर्थ जेव्हा समजून घेतला तेव्हा असं लक्षात आलं की प्रसादामध्ये अनेक ठिकाणी साखर फुटाणे दिले जातात. ते फुटाणे भाजलेले असतात. म्हणजेच हे फुटाणे एका अर्थाने प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या संसाररूपी बीज भाजण्यास सांगतात की जेणेकरून पुन्हा ते रुजणार नाहीत. म्हणजेच ह्या संसाररूपी भवामध्ये आपण पुन्हा अडकणार नाही. म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होईल. ह्या प्रसादाचा, ह्या भाजलेल्या फुटाण्यांचा असा अर्थ मला या श्लोकातून लक्षात आला. आणि हे रामनाम जे आहे, हे रामनाम अशा प्रकारे या संसाररूपी बीजाचं भर्जन करून टाकतं. भाजलेलं बी पुन्हा कधीच रुजत नाही हे आपण सगळे जाणतो. म्हणून या रामनामरूपी भर्जनाने आपण आपल्या संसाराचं बीज भाजून टाकावं असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. किंवा ते करतं किंवा त्यामुळे हे प्राप्त होतं असंही या श्लोकाचा अर्थ आपण घेऊ शकतो. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण अभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. संस्कृत भाषेचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा हा श्लोक. अनेकांना हा श्लोक पाठ आहे किंवा पूर्ण रामरक्षा जरी म्हणता येत नसली तरी अनेक जण हा श्लोक मात्र नित्य म्हणतात. अगदी प्रथमापासून संबोधनापर्यंत विभक्ती प्रत्यय यामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण एक एक असा अर्थ समजून घेऊयात. रामो राजमणीही म्हणजेच राजश्रेष्ठ राम, रामम रमेशम भजे, रमेशम म्हणजे सीतापती राम, रमेचा ईश राम, अशा रामास मी पूजितो. रामेणा अभियता निशाचरचुमू, राक्षसांची सेना रामाने मारली. रामाय तस्मै नमः, अशा त्या रामाला नमस्कार असो. रामान्नास्ति परायणं परतरम, रामाशिवाय किंवा रामापेक्षा परतरम म्हणजे अन्य कोणीही श्रेष्ठ नाही. रामस्य दासो अस्य अहम, मी रामाचा दास आहे किंवा सेवक आहे. रामे चित्तलया सदा भवतु मे, माझ्या चित्तवृत्ती रामाच्या ठिकाणी विलीन होवोत. भो राम माम उद्धर, हे रामा तू माझा उद्धार कर. प्रत्येक विभक्तीचा वापर करून इथे रामाचं वर्णन केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असा हा श्लोक. या सगळ्यामधून आपण रामाला शरण आहोत हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. शेवटचा श्लोक जो आपण खरं तर प्रस्तावनेमध्ये घेतलेलाच होता तो श्लोक आता पुन्हा घेऊयात. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे राम हे राम हे राम अशा नामाच्या उच्चाराने रामाच्या ठिकाणी मी रमून जातो. हे सुंदर मुख असणाऱ्या देवी म्हणजेच पार्वती, रामाचे हे एक नाव विष्णूच्या 1000 नावाच्या तोडीचं आहे. म्हणजे थोडक्यात इतकं रामाचं वर्णन केल्यानंतर हे एक रामनाम किती श्रेष्ठ आहे हे साक्षात
शंकर भगवंतांनी पार्वती मातेला सांगितलं आणि हेच या रामरक्षा स्तोत्राचं श्रेष्ठत्व आहे किंवा ह्या रामनामाचं श्रेष्ठत्व आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. अशा पद्धतीने बुधकौशिक ऋषींनी विरचित केलेले म्हणजेच लिहिलेले हे रामरक्षा स्तोत्र पूर्ण झाले आणि श्री सीतारामचंद्रांच्या चरणी हे मी अर्पण करते. एकंदरीत जर आपण याचा आढावा घ्यायचा जर असं ठरवलं तर या संपूर्ण श्लोकांचं आपण वर्गीकरण करू शकतो. साधारणपणे पहिले जे 4 श्लोक आहेत ते ध्यानमूर्ती रामाचं वर्णन करणारे, 5 ते 9 हे जे श्लोक आहेत ते रामकवच सांगणारे, प्रत्येक अवयवानुसार रामाचं जे वर्णन केलेलं आहे किंवा रामनाम जे सांगितलेलं आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. 10 ते 14 हे श्लोक साधारणपणे फलश्रुती सांगणारे आहेत. 15वा श्लोक या स्तोत्राची निर्मिती कशी झाली हे सांगतो. 16वा श्लोक रामस्तुतीचा आहे. 17, 18, 19 आणि 20 हे श्लोक रामलक्ष्मण या जोडीचं वर्णन करणारे आहेत. 21, 22, 23 आणि 24 हे श्लोक पुन्हा रामस्तुतीचे आहेत. 25वा श्लोक नामाचं महत्त्व सांगून मुक्तिरूपी फलश्रुती सांगणारा आहे. 26वा श्लोक भगवंताला शरण जाणे हे सांगणारा. 27, 28 हे श्लोक वंदनभक्ती सांगणारे. 29वा श्लोक काया वाचा मनाने शरणागती सांगणारे. 30वा श्लोक अनन्यता दाखवणारा. 31वा श्लोक पंचायतन राममूर्तीचे दर्शन घडवणारा. 32वा श्लोक संपूर्ण शरणागती दर्शवणारा. 33वा श्लोक हनुमंताचं वर्णन करणारा. 34वा श्लोक आद्य कवी वाल्मिकींना वंदन करणारा. 35वा श्लोक पुन्हा पुन्हा श्रीरामरायांच्या चरणी वंदन करणारा. आणि 36वा श्लोक या जन्माचे बीज संपून एकूणच भवबीजाचे भर्जन करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारं हे रामनाम याबद्दल महत्त्व सांगणारा. आणि 37वा श्लोक हा संस्कृत भाषेचं सौंदर्य दाखवणारा आणि रामनामामुळे तो अधिकाधिक शोभिवंत झालेला. 38वा श्लोक हा म्हणजे ह्या स्तोत्राचा मेरुमणी. राम याचे इतके वर्णन केल्यानंतर त्याची तुलना विष्णू सहस्रनामाशी करून सर्वसामान्याला दिलासा तर दिलाच, पण त्याबद्दल रामनामावरचा विश्वास दृढ करणारा हा श्लोक. असं हे रामरक्षा स्तोत्र इथे संपूर्ण होत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. या रामरक्षेची जी फलश्रुती आहे ती या रामरक्षेमध्येच आलेली आहे. पण या रामरक्षेची संपूर्ण फलश्रुती ज्याला आपण म्हणतो तशी वेगळी अशी काही दिलेली नाही. मात्र आनंद रामायणामध्ये रामरक्षेची फलश्रुती सांगितली आहे. तिथे असं म्हटलं आहे, सा एव इयं रामरक्षां ते मया आख्यातादि पुण्यदा यस्याः श्रवणमात्रेण तस्याद्भी न भयं भवेत. म्हणजेच असे हे रामरक्षा स्तोत्र मी तुला सांगितले आहे की ज्याच्या केवळ श्रवणाने सगळे भय नाहीसे होते. म्हणजेच संपूर्ण भय, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं भय असतं ते म्हणजे मृत्यूचं. अशा ह्या सर्व प्रकारच्या भयांचं नाश करणारं असं हे रामरक्षा स्तोत्र आहे. अस्याः परतरं स्तोत्रं न अस्याः परतरो जपः न अस्याः परतरं किंचित सत्यं सत्यं वदाम्यहम. याच्यासारखे दुसरे स्तोत्र नाही, याच्यासारखा दुसरा जप नाही, याच्यासारखं दुसरं काहीच नाही, हे सत्यवचन मी तुला सांगतो आहे. आपण जर एकंदरीत विचार केला तर रामरक्षेमध्ये र हा शब्द वारंवार येतो. आपण जर शांतपणे विचार केला, र हे अक्षर रामरक्षा स्तोत्रामध्ये अनेक वेळा येतो आणि रम हा बीजमंत्र आहे. रम ह्या बीजमंत्राचा अर्थ अग्नितत्व, बुद्धी, गती यांच्याशी निगडीत आहे. त्यामुळे ह्या रम ह्या बीजमंत्राच्या उच्चारणाने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, शुद्धी होते, आत्मविश्वास जागृत होतो. म्हणजेच हे एका अर्थाने शक्तीचे बीज आहे. म्हणजेच आपल्यामधील नकारात्मक गोष्टी दूर करून सकारात्मक गोष्टी आणण्यास मदत होते, आपल्यामधील धैर्य वाढते आणि अशा पद्धतीने हे रामरक्षा स्तोत्र आपलं रक्षण करते असा याचा अर्थ घ्यावा. दाजीशास्त्री पणशीकरांच्या व्याख्यानामध्ये असं सांगितलं आहे की रामायणामध्ये असा उल्लेख येतो की जेव्हा बिभीषण रामरायांना शरण आले तेव्हा बिभीषणांना स्वीकारायचं की नाही हा प्रश्न निर्माण झाला. परंतु एकट्या हनुमंताने यांना अनुमती दिली. हनुमंत म्हणाले की बिभीषण हे सात्विक आहेत,
हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं आणि त्यांचा आपण स्वीकार करायला हवा. तेव्हा श्रीराम स्वतः म्हणाले, सकृतेव प्रभन्नाय तवास्मिन इति च आयते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतं मम. म्हणजेच एकदा जर कुणी मला शरण आलं आणि म्हणालं की हे रामा मी तुझा आहे, तर मी त्याचे सर्व भूतांपासून रक्षण करेन, हे माझं व्रत आहे. असं माझं व्रत आहे असे म्हणणारे श्रीराम असल्यामुळे जर आपण संपूर्णपणे श्रीरामांना शरण गेलो आणि असं म्हणालो की हे श्रीरामा मी तुझा आहे, तर ते आपलं रक्षण करतील यात शंकाच नाही. त्यामुळे अशा ह्या रामरक्षा मंत्राचं आपण नित्य पठण करावं, रामाचं नित्य स्मरण करावं. तर अशा ह्या रक्षण करणाऱ्या रामरक्षा मंत्राचं आपण नित्य पठण करावं, रामनामाचा नित्य जप करावा, असंच आव्हान या क्षणी करते. तर आजपर्यंत आपण ही संपूर्ण रामरक्षा, तिचा वाच्यार्थ आणि तिचा लक्षार्थ या दोन्ही अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या अर्थाचं मनन करत आपण ह्या संपूर्ण रामरक्षेचं पठण करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीगणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकर्षिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामौ रामौ राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूनधनुर्बाणपाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुम् रामरक्षां पठे प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु फालं दशरथात्मजः कौसल्ये यो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ऊरूरघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षायः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितौ रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रेकमन्त्रेण रामनामनाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदै यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्ज धनुषा विश्वस्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः रामौ लक्ष्मणपूर्वजौ रघुवरौ सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थौ करुणार्णवौ गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रौ सत्यसन्धन् दशरथतनयौ श्यामलौ शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामौ रघुकुलतिलकौ राघवौ रावणारिम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामौ रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनय्यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामौ रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु।